अगदी मनापासून तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आणि आणखीन एका आपण रेसिपीसोबत आलेलो आहोत. तर आपण नेहमी आपला प्रयत्न असतो आपल्या कुटुंबासाठी किंवा आपल्या मुलांसाठी की आपण त्यांना घरगुती आणि पौष्टिक कशा प्रकारे द्यायचे. तर आपण या चॅनलवरती असाच एक भाग म्हटलं पाहिजे किंवा असाच एक आपण प्रयोग केला जातो की आपण मुलांना पौष्टिक कशा प्रकारे देता येईल आणि पौष्टिक पण द्यायचे आणि त्यातून चटकदार सुद्धा द्यायचे. आपल्याकडे भरपूर असे जिम्मेदारी असतात, मग त्यातूनही आपण आणखीन पौष्टिक चटकदार आणि आपल्याकडे वेळही कमी असतो, मग त्यातून आणखीन झटपट भाजी कशी बनवली जाते. तर या चॅनलमध्ये आपण नेहमी असा प्रयत्न करत असतो की तुम्हाला पौष्टिक चटकदार आणि झटपट रेसिपी कशी तयार होईल. तर चला आताही कुठलाही वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवातही करूया. आणि तुम्ही सुद्धा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा पद्धतीने आपला हा अंडा राईस बनलेला आहे आणि पाहू शकता अगदी कोणालाही जमेल आणि सगळ्यांनाच आवडेल आणि अशी झटपट बनणारी ही डिश आहे. तर चला आता कुठलाही वेळ न घालवता आपण अंडा राईस कशा पद्धतीने बनवायचा हे सांगूयात. आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आपण अंडा राईस बनवूयात. आज आपण अंडा राईस बनवणार आहोत. तर त्यासाठी आपण हा राईस शिजवून घेतला आहे आणि शिजवत असताना आपण यामध्ये थोडेसे खडे मसाले घातलेले आहेत. लवंग, दालचिनी आणि तेजपत्तासुद्धा घातलेला आहे आणि असा सुटसुटीत राईस शिजवून घेतलेला आहे. तर चला आपण आता याचं साहित्य पाहूया. इकडे आपण हे साहित्य घेतलं आहे. हा कांदा, असे कांदे आपण 2 घेतलेले आहेत आणि हे कट करून घेतले. इकडे टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर, शिमला मिरची आणि हा लसूण आपण असा बारीक कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला ही 4 अंडी लागणार आहेत. त्यानंतर आपण इकडे घेतलेला आहे हा सोया सॉस, हा सुद्धा आपल्याला लागणार आहे. इकडे आपण गॅसवरती कढाई ठेवली आणि कढाईमध्ये तेलसुद्धा घातले. तेल हे आपल्या आवडीप्रमाणे घालू शकता किंवा तुम्हाला बटर जर आवडत असेल तर तुम्ही बटरसुद्धा घालू शकता यामध्ये. आता हा घालूयात आपण दालचिनी. इकडे घालायचं आहे आपल्याला हे जिरं घालून झालेलं आहे आपलं. त्यामध्ये घालायचा आहे हा कांदा. त्यानंतर घालायचं आहे आपल्याला हा लसूण. त्यानंतर घालायचं आहे आपल्याला ही हिरवी मिरची. आता आपल्याला घालायचं आहे ही शिमला मिरची, ही सुद्धा आपण अशी बारीक कट करून घेतलेली आहे. त्यानंतर घालायचा आहे आपल्याला हा टोमॅटो. नंतर घालायची आहे आपल्याला ही थोडीशी कोथिंबीर. आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया. इकडे आपण हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि याला आपल्याला छान असं भाजून सुद्धा घ्यायचं. कांदा आपल्याला जास्तीचा भाजायचा नाही, कारण यामध्ये छान असं तळून घ्यायचं, म्हणजे हा राईसमध्ये छान मिक्स होईल आणि याचा कलरसुद्धा चेंज होणार नाही आपल्या राईसचा. त्यामुळे कधीही किंवा राईस बनवत असताना आपण टोमॅटो, शिमला आणि कांदा असं मीडियम गॅसवरती छान असं भाजून घ्या. इकडे आपण हे सर्व छान असं भाजून झालेलं आहे, पाहू शकता. आता यापेक्षा जास्त आपल्याला भाजायचं नाही. तर यामध्ये आता आपण घालूया. यामध्ये घालायचं आहे आपल्याला हे चवीनुसार मीठ आणि त्यानंतर घालायची आहे आपल्याला हळदी पावडर. नंतर घालायचं आहे आपलं हे लाल तिखट. आता हे मिक्स करून घ्या. इकडे आपलं हे मिक्स करून झालेलं आहे. आता आपल्याला यामध्ये घालायचे ही अंडी फोडून. तर चला घालूया. यामध्ये आपण ही अंडी फोडून टाकलीत. तर आपण आता काय करायचं ना, हा फुल गॅस करायचा आणि ही अंडी असं मिक्स करून घ्यायची.
अशा पद्धतीने आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे. आणखीन याला थोडंसं भाजायचं आहे, म्हणजे असं हे एकदम छान असं सुटसुटीत झालं पाहिजे. आणखीन याला थोडंसं भाजून घेऊया आणि असं प्रेस करूया, म्हणजे लवकर भाजले जातील. आणि राईसमध्ये सुद्धा हे छान मिक्स होते. इकडे आता आपण यामध्ये असा राईस घालत आहोत. पाहू शकता अगदी छान आणि सुटसुटीत असा राईस आपण बनवून घेतलेला आहे. सर्व राईस मी यामध्ये मिक्स करून घेते पुन्हा. हा आपला टाकून झालेला आहे राईस आणि आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं मिक्स करून घेतलेलं आहे. आपल्याला यामध्ये टाकायचा आहे हा सोया सॉस. आता हे मिक्स करून घ्या. आणखी याला आपण थोडंसं मिक्स करूया, म्हणजे हा सोया सॉस सगळीकडे मिक्स झाला पाहिजे. याला आपण असं 2 मिनिट वाफवून घेऊया. 2 मिनिटं झालेले आहेत. हे झाकण काढूयात आपण आणि पाहू शकता अशा पद्धतीचा आपला अंडा राईस तयार झालेला आहे. याला आणखीन एकदा मिक्स करूया आणि छान असं वाफलेलं सुद्धा आहे. आता आपल्याला यावरती घालायची आहे खूप सारी कोथिंबीर. हे मिक्स करून घेऊया. आता आपण हा काढून घेऊया. अगदी असा सुटसुटीत झालेला आहे आणि टेस्टला सुद्धा खूप सुंदर असा आणि झटपट बनणारी रेसिपी आहे ही. आणि याला झटपटसुद्धा आणि टेस्टीसुद्धा बनणारी ही डिश अगदी मुलांना किंवा कोणालाही खूप आवडेल आणि आवडीने सुद्धा खातील. पाहू शकताय तुम्ही राईस बनवून जर सकाळी घेतला आणि संध्याकाळी जर असा अंडा राईस बनवला तरीसुद्धा खूप छान ही डिश तुमची तयार होईल आणि बाहेरसुद्धा तुम्हाला जाण्याची आवश्यकता पडणार नाही. अशा पद्धतीने आपला हा अंडा राईस तयार झालेला आहे. यावरती थोडीशी कोथिंबीर घालते मी. पाहू शकता अगदी घरच्याच घरी तुम्ही अशा प्रकारचा अंडा राईस बनवू शकता आणि जेणेकरून मुलंही खुश होतील आणि तुम्हालासुद्धा बिलकुल वेळ लागणार नाही. तर नक्कीच ट्राय करा असा हा अंडा राईस